आपल्या महाराष्ट्रात एक जुनी म्हण आहे, जमिनीचा वाद आणि आयुष्याची हानी. आपल्याकडे शेतातल्या एका बांधावरून, रस्त्यावरून किंवा खातेफोडीवरून सुरू झालेला वाद हा कोर्टात जातो आणि एकदा का प्रकरण कोर्टात गेलं की पिढ्यानपिढ्या तारखावर तारखा चालू राहतात. यात वेळ, पैसा आणि मानसिक शांतता सगळंच पणाला लागतं. पण आता या सगळ्या त्रासातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना कायमची मुक्ती देण्यासाठी राज्य सरकारने एक मास्टर प्लॅन आणला आहे. आता जमिनीचे आणि महसुलाचे वाद कोर्टात जाण्याची गरज नाही, ते कोर्टाबाहेरच तडजोडीने मिटवले जाणार आहेत. ही योजना नेमकी काय आहे, अर्ज कसा करायचा आणि याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. राज्य सरकारच्या महसूल विभागाने महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान जाहीर केलं आहे. हे अभियान 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवले जाणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश हाच आहे की महसूल न्यायालयात असणारे अर्धन्यायिक दावे आणि प्रलंबित प्रकरणे कोर्टाबाहेर आपापसातील समन्वयाने आणि तडजोडीने सोडवणे. जाण्या येण्याच्या रस्त्यावरून होणारे भांडणं किंवा बांधाचे वाद, तसेच सातबारावरील नोंदी, वारस हक्काचे फेरफार आणि फेरफारावरील हरकती आणि कुटुंबातील भावाभावामधील जमिनीची प्रत्यक्ष वाटणी आणि खातेफोड, जमिनीच्या हद्दीवरील किंवा मोजणीवरून असणारे वाद, तसेच तहसीलदार किंवा प्रांताधिकाऱ्याकडे प्रलंबित असणारे महसुली दावे. या अभियानांतर्गत तुम्हाला कोर्टात न जाता थेट मंडळ अधिकारी, तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तडजोडीचा अर्ज करावा लागेल. यानंतर अधिकारी दोन्ही पक्षांना एकत्र बसवून मध्यस्थी करतील. दोन्ही बाजूंचे ऐकून घेऊन परस्परांच्या संमतीने आणि सामंजस्य करार केला जाईल आणि त्यावर कायदेशीर शिक्कामोर्तब करून प्रकरण कायमचे बंद केले जाईल, ज्यामुळे वकिलांची भरमसाठ फी आणि कोर्टाचा खर्च वाचेल. वर्षानुवर्षे चालणारे खटले अवघ्या काही दिवसात संपतील. ही संपूर्ण प्रक्रिया 1 सप्टेंबर पासून सुरू होणार. महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालतीच्या